Election Commission of India was colluding with the BJP to steal elections. This is nothing but SIR is nothing but a bloodless political genocide. be ahead from AITC 91। इस बार का लड़ाई 2% का लड़ाई था। SIR का बाद लड़ाई पूरा खत्म हो गया। SIR के बाद लड़ाई खत्म पूरा खत्म हो गया। नमस्कार, मी प्रशांत कदम। पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाचा जो कारभार चाललेला आहे तो प्रचंड संतापजनक आहे आणि केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यानं याच्याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे, आधी बिहारमध्ये 60 लाख मतदार SIR मधून वगळण्यात आलेले होते आणि आता पश्चिम बंगालमध्ये हा आकडा 90 लाखापर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळं जे पश्चिम बंगालमध्ये घडतंय, जे आधी बिहारमध्ये घडलेलं होतं ते आज ना उद्या तुमच्यापर्यंत देखील पोहोचू शकतं आणि म्हणून लोकशाहीची ही थट्टा कुठल्याच भारतीय नागरिकानं खपवून घेतली नाही पाहिजे। ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक सुरू होण्याच्या 6 महिने आधीपर्यंत इथं मतदार केंद्रीय निवडणूक आयोगाच्याच यादीनुसार जवळपास 7-7.25 कोटींच्या आसपास होते। ती संख्या आता पहिल्या टप्प्याचं मतदान होण्याच्या आधी 1 कोटींनी जवळपास कमी झालेली आहे। म्हणजे 12% मतदार जे आहेत ते 6 महिन्यामध्ये कमी झालेले आहेत। 100रातल्या 12 जणांचा मतदानाचा अधिकार रद्द झालेला आहे आणि त्यातही 90 लाखामध्ये शेवटी 27 लाख जे वगळले गेलेले आहेत त्यांची गोष्ट अजून जास्त भयानक आहे। ती नीट समजून घेतली पाहिजे। म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष मतदार पुनर्निरीक्षणाच्या या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला 63 लाख मतदार जे आहेत ते वगळण्यात आलेले होते। त्यांच्यापैकी अनेक जण मयत होते, ज्यांची नावं कित्येक वर्षांपासून यादीमध्ये होती। त्याच्यानंतर काही लोकांना अपील करण्याची संधी दिली गेलेली होती, मात्र ते सुनावणीस आलेच नाहीत म्हणूनही वगळले गेलेले आहेत। त्यामुळं या 63 लाख लोकांची गोष्ट वेगळी, पण नंतर जे 27 लाख वगळले गेलेले आहेत त्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार हा अतिशय भयानक आहे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच एक प्रकारे तो अपमान आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणत होते की मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा एक मौलिक अधिकार आहे आणि त्याच्यापासून कुठलाही प्रशासकीय अधिकारी त्याच्या मनमानीनं त्याला त्या अधिकारापासून रोखू शकत नाही। पण पश्चिम बंगालमध्ये नेमकं तेच चाललेलं आहे। म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या देशामध्ये याच्या आधी झालेली नाही आहे का? अनेकदा झालेली आहे। याच्या आधी 23 वर्षांपूर्वी झालेली होती। इतका काळ त्याच्यामध्ये का गेला आणि आता ऐन निवडणुकीच्या वेळी तो सगळा प्रकार का केला जातोय हा एक वेगळाच प्रश्न। पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे बघा, हे जे 27 लाख मतदार पश्चिम बंगालमध्ये वगळण्यात आलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जो एक पॅटर्न दिसतोय, एक विशिष्ट प्रकारचे जिल्हे ज्या ठिकाणी विशिष्ट एका सत्ताधारी पक्षाचंच मतदान आहे अशा पद्धतीनं वगळले गेले असावेत अशी शंका त्याच्यातनं घ्यायला जागा आहे। अर्थात आकडेवारीतून थेट निष्कर्ष जरी काढता येत नसला तरी सगळ्यात भयानक गोष्ट याच्यातली काय आहे, देशाच्या सुप्रीम कोर्टानं सुद्धा या लोकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराबद्दल न्याय मागण्याचा अवधी किंवा जागाच शिल्लक ठेवलेली नाही। 23 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होतं आहे। 2 टप्प्यात मतदान होणार आहे आणि 4 तारखेला निकाल येणार आहे, 4 मेला। 23 एप्रिलच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 7 एप्रिलला मतदार यादी फ्रीज होते नियमानुसार आणि तीच मतदार यादी मतदानासाठी ग्राह्य धरली जाते। या 27 लाख लोकांच्या वतीनं जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं होतं की या लोकांना अपील करण्याची सुद्धा याच्यामध्ये मुभा मिळालेली नाही आहे। आणि यांच्या बाबतीतला एक मुद्दा लक्षात घ्या की हे जे नागरिक वगळण्यात आलेले आहेत तर ते कशामुळे वगळण्यात आलेले आहेत, तर ते एका सॉफ्टवेअर म्हणजे व्होटर ॲडजडिकेशन या नावाचं एक सॉफ्टवेअर पहिल्यांदाच या प्रक्रियेमध्ये वापरलं गेलेलं आहे। ते सॉफ्टवेअर काय आहे, तर ज्या लोकांच्या नावामध्ये काही मिसमॅच दिसतंय, ज्या लोकांनी याच्या आधी काही नाव बदलासाठी अपील केलेलं होतं किंवा वेगवेगळ्या
अधिकार जे ओळखपत्र आहेत, सरकारी ओळखपत्र, तिथं त्यांचं नाव वेगळ्या स्पेलिंगचं आहे आणि मतदार यादीमध्ये वेगळं आहे, अशा लोकांना ऑटोमॅटिकली हे सॉफ्टवेअर ट्रॅक करतं आणि त्याच्यातून हे असे संशयास्पद मतदार शोधण्यास मदत होते असा दावा आहे. आणि 60,000 जे अशा पद्धतीनं वोटर ॲडज्युडिकेशनमध्ये मतदार सापडलेले होते, त्यातल्या 32 लाख लोकांचं अपील मान्य केलं गेलं, त्यांनी कागदपत्र सादर केल्यानंतर वगैरे. पण 27 लाख याच्यातून कायमचे वगळले गेलेले आहेत. आता लक्षात घ्या की या 27 लाख लोकांनी आधी मतदान पश्चिम बंगालमध्ये केलेलं आहे. यातल्या अनेकांची कहाणी ऐकल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. म्हणजे कोलकाता हायकोर्टाचे एक जज आहेत, त्यांचं नाव सुद्धा या 27 लाखामध्ये एक आहे. कारगिल युद्धासाठी जे लढले त्या अधिकाऱ्याचं नाव या 27 लाखामध्ये आहे. अनेक सरकारी अधिकाऱ्यांची नावं याच्यामध्ये आहेत. आणि ही प्रक्रिया काय आहे तर कोलकात्यासारख्या मोठ्या ठिकाणी ट्रिब्युनल सेट केलं गेलेलं आहे निवडणूक आयोगाच्या वतीनं. एक प्रकारे ज्युडिशियल रिव्हिजन या सगळ्या प्रक्रियेची होती आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला कागदपत्रांच्या द्वारे अपील करायचं आहे. म्हणजे आता 27 लाख लोक जे आहेत ते 23 एप्रिलच्या आधी मतदान करू शकणार नाहीत, अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट निकाल देताना असं म्हटलेलं नाही आहे की हे अपात्र आहेत, कायमचे अपात्र आहेत. सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की यांची तपासणी जी आहे ती व्हायला पाहिजे, फक्त त्याच्यासाठी आता काळ जो आहे. आणि सुप्रीम कोर्टाचं एक विधान काय आहे की मागच्या वेळी तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे म्हणून तुम्ही पात्रच मतदार आहात असा दावा करू शकत नाही. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाला हे वाटतंय लिगली योग्य देखील असेल, पण मुळामध्ये आपली घटना हे पण सांगते की जर त्या मतदाराला स्वतःच्या मतदानाच्या अधिकाराबद्दल न्याय मागायचा असेल तर किमान तेवढा तरी तुम्ही वेळ दिला पाहिजे. पण तो देखील वेळ या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिला गेलेला नाही आहे. 6 एप्रिलला सुप्रीम कोर्टामध्ये याच्या संदर्भात जेव्हा सुनावणी झाली तेव्हा सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये दखल द्यायला नकार दिला. आणि म्हणजे आता कसं होईल बघा की कदाचित यातले काही लोक अपील करतील, त्यांचं अपील मान्य देखील होईल, ते पात्र मतदार ठरतील, पण ते पश्चिम बंगालच्या या निवडणुकीमध्ये मात्र मतदान करू शकणार नाहीत. आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यांचा, त्यांच्या तत्वाचा अपमान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो का आहे? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणालेले होते संविधान सभेच्या रचनेमध्ये, फ्रँचायझी इज द मोस्ट फंडामेंटल थिंग इन अ डेमोक्रेसी. नो पर्सन एंटायटल्ड टू बी ऑन द इलेक्टोरल रोल शुड बी एक्सक्लुडेड merely as a result of the prejudice of a local government or the whim of an officer that would cut at the very root of democratic government. आणि नेमकं तेच या ठिकाणी होताना दिसतंय. हा म्हणजे याच्यामध्ये आपण थेट आंबेडकरांचा घात करतोय, त्यांच्या शब्दांचा घात करतोय, आपण या देशाच्या घटनेशी घात करतोय, हे निवडणूक आयोगानं लक्षात घेतलं पाहिजे. कारण अचानकपणे 12% मतदार जे आहेत ते या प्रक्रियेमध्ये बाद झालेले आहेत. आता याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग पॅटर्न सुद्धा आहे आणि तो पॅटर्न काय सांगतो बघा. 27,16,000 मतदार जे आहेत ते या प्रक्रियेनुसार वाईपआउट झालेले आहेत. आता त्याच्यातही 5 जिल्हे म्हणजे जे ओव्हरऑल डिलेशन याच्यामध्ये झालेले आहेत त्यापैकी 53% मतदार जे आहेत ते केवळ 5 जिल्ह्यांमधले आहेत. मुर्शिदाबाद, नॉर्थ परगणा, मालदा, साऊथ परगणा आणि पूर्व वर्धमान. आणि त्यातही हे सगळे मुस्लिम डॉमिनेटेड जिल्हे आहेत. मुर्शिदाबाद आणि मालदा इथं 41% रेट आहे मतदार बाद होण्याचा आणि मालदामध्ये तो 29% आहे. आता हे 5ही जिल्हे हे TMCचे स्ट्रॉंग होल्ड आहेत आणि नेमकं त्याच ठिकाणी हे मतदार बाद होण्याचं प्रमाण जे आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं एक याच्यामध्ये पॅटर्न दिसतोय का, हा याच्यातला सगळ्यात भयानक प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्टानं दखल न देणं. म्हणजे या लोकांना, म्हणजे आता मुर्शिदाबाद, मालदा या वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे हे पश्चिम बंगालच्या एका कोलकात्यापासून दूर असलेले सगळे जिल्हे आहेत,
तिथल्या एका शेतकऱ्याचा, तिथल्या एका सामान्य वर्गातल्या कुणाचा जर मतदानाचा अधिकार गेला असेल तर त्याच्यासाठी दाद मागायला त्याला आता कोलकात्याला जावं लागेल. इतका लांब तो जाऊ शकणार आहे का? आणि 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान होण्याच्या आधी ही सगळी प्रक्रिया इतक्या वेगात का केली गेली? म्हणजे ज्या बिहारच्या निवडणुकीमध्ये हाच मुद्दा बनलेला होता, पुन्हा पुन्हा राज्यांच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का येतोय? जर तुम्हाला क्लीनअप करायची, मतदार यादी स्वच्छच करायची आहे, तर ती निवडणुकीच्या आधी एका ठराविक काळापर्यंत तुम्हाला करायला काहीच हरकत नाहीये. अचानकपणे की या लोकांना दाद सुद्धा मागता येणार नाहीये, अशा पद्धतीने हे सगळं का केलं जातंय? जर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करून, मतदार पुनर्निरीक्षण करून तुम्ही या देशाची मतदार यादी स्वच्छ करणार असाल, घुसखोर जे आहेत बांगलादेशी त्यांना बाहेर काढणार असाल, तर कुठलाही विवेकी नागरिक त्याचं स्वागतच करेल, त्याच्याबद्दल काहीही दुमत असायचं कारण नाहीये. पण प्रश्न गंभीर तिथं उपस्थित होतो जेव्हा ज्यांना तुम्ही अपात्र ठरवताय त्यातले अशा पद्धतीचे लोक आहेत, न्यायमूर्ती आहेत, कारगिलसाठी लढलेले जवान आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट दाखवण्यासाठी ते तयार आहेत, पण तो दाखवण्यासाठी त्यांना वेळ दिला जात नाहीये. ही याच्यातली फार आणि फार गंभीर बाब आहे. 27 लाख मतदार अशा पद्धतीने बाद झालेले आहेत. म्हणजे जे आकडे येत आहेत माध्यमांमध्ये, 90 लाख मतदार या सरच्या प्रक्रियेमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये बाद झालेले आहेत. पण त्यातही माझ्या दृष्टीनं सर्वात गंभीर बाब जी आहे ती या 27 लाख लोकांची आहे, आणि ती अशा पद्धतीनं झालेली आहे की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यांना न्याय देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळं अतिशय गंभीर हा सगळा प्रकार आहे. आणि योगायोग बघा, म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे निवडणूक आयोग करतंय की भाजप करतंय? कारण भाजपचे नेते आता मुलाखतीमध्ये विधानं करतायत की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन झाल्यानंतर तर आता काही उरलं नाहीये, आमचा विजय पक्का आहे. असं या पक्षाला नेमकं का वाटावं हा प्रश्नच आहे. काय म्हणालेत त्यांचे नेते ऐका. बीजेपी अहेड फ्रॉम AITC 91. इस बार का लड़ाई 2% का लड़ाई था. SIR का बाद लड़ाई पूरा खत्म हो गया. अच्छा, SIR के बाद लड़ाई खत्म, पूरा खत्म हो गया. त्यामुळं आज ना उद्या हा सगळा प्रश्न जो आहे तो केवळ राज्यांपुरता मर्यादित राहणार नाहीये. आधी बिहारमध्ये झालंय, पश्चिम बंगालमध्ये आता होतंय, कदाचित उद्या महाराष्ट्रामध्येही होणारच आहे. तो एक कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केलेलाच आहे. पण जिथं निवडणुकीच्या तोंडावरती हे प्रकार घडत आहेत तिथं मात्र सातत्यानं हे कायद्याचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता. किती गंभीर तुम्हाला हा विषय वाटतोय? जर वाटला असेल तर अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी शक्य तितकी मदत करा, जेणेकरून मेनस्ट्रीम मीडियामध्ये न चर्चिले जाणारे विषय तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.